ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयुग. श्रीकृष्णांचे पार्थप्रेम भाग 2. ओव्या आहेत 122 ते 126. ज्ञानदेव श्रीकृष्णांचे पार्थावर असणाऱ्या प्रेमाचे वर्णन करत आहेत. द्वैत नाहीसे होऊ नये म्हणून श्रीकृष्णांनी मुद्दाम हा द्वैताचा पडदा ठेवला असं ज्ञानेशांना वाटत आहे. ते तसे का वाटत आहे ते आता पुढे सांगतात. तैसे जाहले श्री अनंत, ऐसे तरी मी न म्हणत, तरी तयाचा न देखता अतिशयो येथे. अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पाहिला नसता तर मी असे म्हणजे वांझोटेबाईसारखे देवाला झाले असे म्हटले नसते. पाहा नवल कैसे चोज, के उपदेशू केऊते झुंज, परी पुढे वालभाचे भोज नाचत असे. आश्चर्य पहा की भगवंताचे अर्जुनाचे ठिकाणी प्रेम कसे आहे. कोठे उपदेश आणि कोणीकडे युद्ध, म्हणजे युद्धाचा प्रसंग ही अत्यंत विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाचा उपदेश करण्याला अगदी अयोग्य. परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतांनी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाचा उपदेश केला. परंतु निश्चय करून श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच अगर चित्रच नाचत आहे. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी, तरी त्याचे काही. प्रेम आहे आणि ते लाज उत्पन्न करते तर ते प्रेम कसले. तसेच व्यसन आहे आणि त्याने जर शीण होत असेल तर मग ते व्यसन कसले. वेड आहे परंतु ते जर भ्रम पाडत नसले तर ते वेड तरी कसले. म्हणून भावार्थ होतो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा, की सुखे शृंगार लिया मानसा दर्पण होतो. म्हणून इतक्या बोलण्याचा अभिप्राय एवढाच की अर्जुन हा भगवंताच्या सख्य भक्तीचा आश्रय आहे, अथवा शृंगारलेल्या भगवंताच्या मनाचा तो आरसाच आहे. या परी बाप पुण्य पवित्र, जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. याप्रमाणे तो अर्जुन धन्य असून पुण्याने पावन आहे. या जगात भक्तिरूपी बीज पेरण्यास तो चांगले शेत आहे आणि म्हणून कृष्ण कृपेला तो पात्र झाला आहे. ज्ञानदेव म्हणतात की श्रीकृष्ण पार्थावर एखादी वांझोटी स्त्री उतारवयात झालेल्या मुलावर जसे प्रेम करेल ना तसे प्रेम करत होते. त्याचे कारण सांगताना ज्ञानदेव म्हणतात की मी त्यांचा प्रेमातिरेक पाहिला नसता तर असे बोललो नसतो. लौकिक अर्थाने भगवद्गीतेतील श्रीकृष्णार्जुनांच्या संवादातून श्रीकृष्णांचे पार्थावर असलेले प्रेम त्यांना दिसून आले होते. दुसरी गोष्ट अशी की ते ज्ञानेश्वरीवर टीका करत असताना श्रीकृष्ण वाणीशी एकरूप झालेले होते. अर्जुनावर देवाचे अतिशय प्रेम आहे असे ज्ञानदेव होरा बांधतात. त्याचे कारण देताना ते म्हणतात की वास्तविक रणांगण हे अध्यात्माचा उपदेश करण्यास अनुचित स्थळ, परंतु भगवंतांनी तिकडे लक्ष न देता आपल्या आवडत्या भक्तास तिथे बाकी सर्व गोष्टी बाजूला सारून उपदेश केला. त्यामुळे श्रीकृष्णांचे अर्जुनावर निरतिशय प्रेम असले पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण म्हणजे जणू अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच आहेत आणि ते अर्जुनाच्या तालावर नाचत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जणू काही गीता संवादाच्या वेळी झालेले आकाशभाषित ज्ञानदेवानी ऐकले होते. त्यामुळेच ते असे म्हणू शकतात की अर्जुनाविषयीचा देवाच्या प्रेमाचा अतिरेक मी पाहिला म्हणून असं वर्णन केलं. प्रेम, व्यसन अथवा वेड या गोष्टीच अशा आहेत की तेथे अतिरेक नसला तर त्या गोष्टीनं ते नाव मिळणारच नाही. प्रेम आहे व ते जर लाज उत्पन्न करत असेल तर त्याला प्रेम म्हणता येणार नाही, किंवा व्यसन असेल तर त्या व्यसनाने शीण वाटणार नाही, व वेड असेल तर ते भ्रमात पाडणारच. तसेच श्रीकृष्णांचे अर्जुनावर इतके प्रेम आहे की त्यांना स्थळ काळाचा सुद्धा विसर पडलेला आहे. रणांगणासारख्या ठिकाणी सुद्धा ते अर्जुनाला प्रेमाने उपदेश करत आहेत. अर्जुन व श्रीकृष्ण हे आतेमामे भाऊ पण होते, पण 5 पांडवांच्या मध्ये अर्जुन हा वयाने त्यांच्या बरोबरीचा होता, त्यामुळे ते सहज मित्र होते. अर्जुनाचेही श्रीकृष्णावर अतोनात प्रेम होते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की अर्जुन हा मैत्रेय याचा कुवासा म्हणजे सख्य भक्तीचा आश्रय होता. त्याच्या प्रेमाला दुसरी उपमा देताना ते त्याला भगवंतांच्या मनाचा आरसा म्हणतात. आरशात हुबेहूब प्रतिबिंब पडते, त्याप्रमाणे भगवंतांच्या मनात काय आहे त्याचे प्रतिबिंब अर्जुनामध्ये उमटत होते.
भगवंतांचा उपदेश अर्जुनाच्या ठिकाणी पूर्णपणे उमटत होता. ते प्रतिबिंब धूसर नाहीये, त्याचे श्रीकृष्णांच्या बोलण्याकडे पूर्ण अवधान आहे. म्हणूनच तो श्रीकृष्ण कृपेला पात्र झालेला आहे. अर्जुन म्हणजे जणू काही सुक्षेत्र, चांगले मशागत केलेले शेत आहे. म्हणूनच श्रीकृष्ण जे बीज पेरतात त्याचा वृक्ष अर्जुनाच्या ठिकाणी होतो. पुढे ज्ञानदेव अर्जुन सख्य भक्तीचा कसा आदर्श आहे ते सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.